तुमचं रेकीच्यामध्ये स्वागत आहे। आज आपण ती रेसिपी बनवत आहोत जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत फेवरेट आहे। रेस्टॉरंट मध्ये गेलं तर हमखास आपण याची ऑर्डर देतो, म्हणजे चिकन लॉलीपॉप। आपण चिकन लॉलीपॉप अगदी सिंपल पद्धतीने बनवणार आहोत, पण डोंट वरी, ह्याची टेस्ट एकदम रेस्टॉरंट सारखीच आहे। दिसायला सुद्धा ते रेस्टॉरंट सारखेच आहेत आणि चवीला तर काय बातच। तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करा। अशा सिंपल इझी सोप्या पद्धतीच्या रेसिपी तुमच्या जवळ फक्त रेकीच्यानं घेऊन येणार आहे। तर चला आपण हे रेस्टॉरंट स्टाईल चिकन लॉलीपॉप बनवायला सुरू करूया। त्यासाठी आपल्याला ह्या वस्तूंची गरज आहे: चिकन लॉलीपॉप 6 पीस, काश्मीरी लाल तिखट 1 लहान चमचा, अंड 1, काळी मिरी पावडर अर्धा लहान चमचा, आलं लसूण पेस्ट 1 लहान चमचा, चिकन मसाला अर्धा लहान चमचा, सोया सॉस 1 लहान चमचा, मीठ चवीनुसार, कॉर्नफ्लॉवर 1 मोठा चमचा, मैदा 3 मोठे चमचे, लाल फूड कलर पिंच। लॉलीपॉप बनवण्यासाठी आपण बाउल घेतलेला आहे, त्यात आता आपण अंड फोडून घेतोय, काळी मिरी पावडर घेतोय, मीठ चवीनुसार, काश्मीरी लाल तिखट घालते, आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला आणि सगळं मस्त आपण फेटून घेणार आहोत। कोणत्याही ब्रँडचा तुम्ही चिकन मसाला वापरलात तरी चालेल। चिकन मसाल्यामुळे लॉलीपॉपची टेस्ट जी आहे ती अजून वाढेल आणि रेस्टॉरंट सारखाच त्याला फ्लेवर मिळेल। त्यात आता आपण सोया सॉस घालू आणि परत एकदा मिसळून घेऊ। सोया सॉस ऑलरेडी सॉल्टी असतं, त्यामुळे आपण मीठ जरा सावधानीने घालायचं आहे। चिकन लॉलीपॉप घालून आपण मसाल्यात चांगलं कोट करून घेणार आहोत। मसाला छान लागला पाहिजे। त्यात आता आपण कॉर्नफ्लॉवर घालू, मैदा घालू आणि छान असं मिसळून घेणार आहोत। कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपण ह्यासाठी घातलेला आहे कारण त्यामुळे चिकन लॉलीपॉप वरचं जे कोटिंग असतं ते छान क्रिस्पी होतं आणि जो आपण मसाला लावला आहे तो छान असा लॉलीपॉपला चिटकून राहतो। आपण याचे लाल कलर घालतोय पिंच। कलर नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे, कारण आपण इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे, तर काश्मीरी लाल तिखटाचा स्वतःचा एक रंग असतो। आपले सगळे चिकन लॉलीपॉप छान कोट झालेले आहेत। आता आपण ह्याला 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करणार आहोत। तुम्ही जर जास्त वेळ ठेवलात तर अति उत्तम आहे, पण जर तुम्हाला वेळ नसेल तितका तर तुम्ही 30 मिनिटं ठेवलात तरी चालेल। 30 मिनिटं झाली आहेत आणि आपले चिकन लॉलीपॉप तळण्यासाठी रेडी झालेले आहेत। त्यामुळे मसाला जो आहे तो चिकन मध्ये चांगला आतपर्यंत मुरेल। आपल्याला चिकन लॉलीपॉप तळण्यासाठी तेल असं छान गरम पाहिजे आणि आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। आपण गॅसला मध्यम आचेवर ठेवणार आहोत आणि तेलामध्ये एक एक करून चिकन लॉलीपॉप सोडायचे आहेत। इथे तुम्हाला टीप अशी की कधी तुम्ही चिकन लॉलीपॉप जेव्हा फ्राय करता तेव्हा लगेच तेलामध्ये सोडायचे नाही, ते 2 ते 3 सेकंद अशा प्रकारे तेलामध्ये पकडून ठेवायचे आहेत। त्यामुळे जे चिकन आहे ते आपल्या कढईच्या बॉटमला चिटकत नाही आणि ते इझिली आपण तळू शकतो। 5-5 मिनिटावरती आपण सगळ्या बाजूने चिकन लॉलीपॉपला छान फ्राय करून घ्यायचं आहे। इथे आपलं चिकन जे आहे ते आजपर्यंत शिजलं पाहिजे। नुसतं वरचं कोटिंग लाल झालं आणि कधी कधी काय होतं, वरचं कोटिंग आपलं लाल होतं पण आतमध्ये जे चिकन आहे ते कच्चंच राहतं। त्यामुळेच आपण हे मध्यम आचेवरती चिकन असं चांगलं फ्राय करायचंय। वरची कोटिंग जी आहे ती आपली गोल्डन ब्राऊन असली पाहिजे आणि चिकनही आत शिजलं पाहिजे। त्याला आपण 5-5 मिनिटांसाठी छान असं फ्राय करून घेऊ। आपलं चिकन मस्त फ्राय झालेलं आहे आणि ह्याला रेस्टॉरंट सारखाच कलर सुद्धा आलेला आहे। चिकन लॉलीपॉपला आपण शेजवान चटणी सोबत सर्व करणार आहोत। आपले मस्त टेस्टी, क्रिस्पी आणि स्पायसी रेस्टॉरंट स्टाईल चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी रेडी आहेत। माझे तर लॉलीपॉप एकदम मस्त आणि टेस्टी झालेले आहेत, एकदम स्पायसी आणि क्रिस्पी, पण माझा मुलगा तर ते फस्त करतोच आहे। तर तुम्ही सुद्धा लॉलीपॉप बनवून नक्की तुमच्या मुलांना खायला घाला। मला नक्की कळवा कसे झाले आहे। सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका। तुमचा किमती वेळ देण्यासाठी आभार।